मित्रांनो, योगी नोकरीच्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण एसटी महामंडळात 4416 पदांची जी जाहिरात आली आहे त्याची सविस्तर माहिती बघणार आहोत। त्याकरिता आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज दिनांक 16 जानेवारी रोजी अधिकृतरित्या एसटी महामंडळाची 4416 जागांची बेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। आम्ही सर्वात तत्पर आपणास या संदर्भात माहिती देत आहोत। या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज उद्या म्हणजे 17 जानेवारी 2019 पासून उपलब्ध होतील। दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या जिल्ह्यातील चालक तथा वाहक या पदाकरिता अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने या भरतीकरिता अर्ज मागवण्यात येत आहे। जिल्हा निहाय चालक तथा वाहक या पदांचा तपशील बघूया। औरंगाबाद मध्ये 240 जागा, जालना 226, परभणी 203, अमरावती 230, अकोला 73, बुलढाणा 472, यवतमाळ 171, धुळे 268, जळगाव 223, नाशिक 112, पुणे 1647 आणि सोलापूर 591 अशा प्रकारे एकूण 4416 जागांची भरती होणार आहे। एसटी महामंडळाच्या या मेगा भरतीकरिता उमेदवाराची वयोमर्यादा दिनांक 14 जानेवारी 2019 रोजी 24 वर्षापेक्षा कमी तसेच 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे। मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादेमध्ये 5 वर्षाची क्षमता देण्यात येईल। गुणवत्ताधारक खेळाडू उमेदवारांकरिता 5 वर्षाचे रिलॅक्सेशन आहे। तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत आहे। शासन सेवेतून पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 46 वर्षापर्यंत आहे। माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सूट ही सदर उमेदवारांच्या सशस्त्र दलातील झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतकी राहील। राज्य परिवहन कर्मचाऱ्यास कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही। चालक तथा वाहक या पदाकरिता उमेदवारांना वेतन श्रेणी ₹12,080 ते 26,673 तसेच नियमाप्रमाणे इतर भत्ते अशा प्रकारे आहे। शैक्षणिक पात्रतेविषयी बघूया। उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा। उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असावे। या भाषेमध्ये त्याला लिहिता वाचता येणे आवश्यक आहे। उमेदवाराकडे आरटीओ चा अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व पीएसव्ही बॅच बिल्ला आवश्यक आहे। तसेच आरटीओ यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे। अनुभवाबद्दलची माहिती बघूया। सर्व प्रकारची अवजड वाहने विशेषतः डिझेलवरील अवजड वाहन यामध्ये ट्रक, प्रवासी बस यांचा समावेश आहे। हे चालवण्याचा किमान 3 वर्षाचा विना अपघात अनुभव असणे आवश्यक आहे। अवजड वाहन चालवण्याचा परवाना मिळाल्याच्या तारखेपासून पुढील 3 वर्षाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल। त्या अगोदरच्या अनुभवाचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। अनुभवाचा दाखला ट्रक मालक वा स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा राजपत्रित अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह उपरोक्त संकेतस्थळावर जाहिरातीसोबत दिलेल्या विविध नमुन्यात असणे आवश्यक आहे। सदर दाखला निवडपूर्व कागदपत्रांच्या तपासणीच्या वेळी सादर करावा लागेल। चालक तथा वाहक या पदाकरिता शारीरिक पात्रता काय असेल ते बघूया। उमेदवाराची उंची किमान 160 सेंटीमीटर व कमाल 180 सेंटीमीटर, दृष्टी चष्म्याविना 6x6 चष्म्याविरहित दृष्टी असणे आवश्यक आहे। रंग आंधळेपणा किंवा रात आंधळेपणा हा दोष असल्यास उमेदवार अपात्र ठरतील। चालक तथा वाहक या पदाकरिता उमेदवारांना 100 गुणांची ऑफलाईन लेखी परीक्षा द्यावी लागेल। उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 35% गुण मिळवणे आवश्यक आहे। पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र छाननीसाठी बोलवण्यात येईल व छाननीमध्ये पात्र आढळलेल्या सर्व उमेदवारांना वाहन चालक चाचणीसाठी बोलवण्यात येईल। 25 गुणांची वाहन चालक चाचणी मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी पुणे येथील संगणकीकृत वाहन चालक चाचणी पथावर घेण्यात येईल। त्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक चाचणी प्रकारात किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे। लेखी परीक्षेतील मिळालेले गुण तसेच वाहन चालक चाचणीमध्ये मिळालेले गुण याचा 40 to 60 अशा एकत्रित भारांकानुसार मुलाखत न घेता अंतिम निवड यादी तयार केल्या जाईल। लेखी परीक्षेचे स्वरूप बघूया। लेखी परीक्षेत एकूण 50 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाकरिता 2 गुण अशा प्रकारे 100 गुणांची परीक्षा घेतल्या जाईल। ही परीक्षा 1.5 तासाची राहील। ही परीक्षा बहुपर्यायी स्वरूपांच्या प्रश्नांवर आधारित असेल। लेखी परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित यावर आधारित असेल। या परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये वाहन चालक कौशल्याची स्वतंत्र वाहन चालन चाचणी घेण्यात येत असल्याने परीक्षेचा दर्जा सामान्य राहील।
राहील। वाहतूक चिन्हे, नियम, सुरक्षित वाहतूक, वाहतूक नियम, मराठी व इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि अंकगणित अशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे। चालक तथा वाहक पदाकरिता 48 दिवसांचे नेमणुकीपूर्व प्रशिक्षण उमेदवारांना पूर्ण करावे लागेल। या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा याच्या सविस्तर माहितीकरिता डिस्क्रिप्शन मधली लिंक ओपन करावी। एसटी महामंडळाच्या या मेगा भरतीकरिता उमेदवारांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन 17 जानेवारी 2019 ते 8 फेब्रुवारी 2019 पर्यंत राहील। याकरिता उमेदवारांना ऑनलाईन ॲप्लिकेशन फीस ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे 18 जानेवारी 2019 ते 8 फेब्रुवारी 2019 या दिनांकापर्यंत भरावी लागेल। चालनाद्वारे परीक्षा फीस भरण्याकरिता 21 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2019 या तारखा आहेत। अर्जातील दुरुस्तीचा कालावधी 12 फेब्रुवारी 2019 ते 15 फेब्रुवारी 2019 हा आहे। मित्रांनो, या भरतीच्या पुढील अपडेट्स करिता आम्ही लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ, तेव्हा आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे आपणास त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद मित्रांनो, जो भी नोकरीला भेट द्या आणि अपडेटेड राहा।